स्टार कोमल काळेला पुन्हा जामीन, दुसऱ्या प्रकरणातही दिलासा. शेवगाव न्यायालयाचा निर्णय, कोमल काळेला दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन, पोलिसांचा तपास सुरू. पाथर्डी बस स्थानकावर झालेल्या चोरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतल्यानंतर तिला शेवगाव न्यायालयाने 8 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. मात्र त्याच दिवशी एसटी बसमधील प्रवाशाच्या पत्नीच्या पर्समधून 2,40,000च्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याच्या जुन्या प्रकरणात तिला पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते आणि 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यातही आज गुरुवार रोजी शेवगाव न्यायालयाने कोमल काळेला जामीन मंजूर केला. दरम्यान पोलीस तपास अजूनही सुरू असून चोरीच्या दोन्ही प्रकरणांमागील धागेदोरे जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्तरावर या घटनेची जोरदार चर्चा असून रील स्टार पुन्हा बाहेर आल्यानंतर पुढचा तपास कोणत्या दिशेने जाणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी कोमल नागनाथ काळे. माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला तो खोटा आहे आणि जो गुन्हा दाखल झाला तो खोटा आहे आणि त्याची चौकशी पुढे होईल. जामीनवर आली ती दिवस जामीनवर आला. आता कसं वाटतं? कसं घरी आल्यानंतर काय वाटतं? घरी आल्यावर आता घरातल्या स्वर्गासारखंच वाटतंय. आता 15 दिवसानंतर घरी आल्यावर घरची चांगलीच परिस्थिती वाटते. जरा घरच्यांना थोडं टेन्शन पण होतं. आल्यानंतर आनंद झाला. त्यांचा आनंद बघून मला आनंद झाला. तुझ्यावर अन्याय झाला असं वाटतं? माझ्यावर अन्याय झालाय पण ते परमेश्वर बघून घे. जे झालंय ते होईल, लवकरात लवकर समजून ते काय होतं नाही का. जे महाराष्ट्रामधले जे रील स्टारचे चाहते होते, फॉलोअर होते, ते अगदी टकलावून होते नाही का. 2 लाख फॉलोअर म्हणजे व्ह्यूज होते तुझ्या बातमीला. कदाचित तुला माहित नसणार पण त्या चाहत्यांना काही नाही संधी द्यायची. चाहते होते ते बघत असतील ना, आता कोमल बाहेर आली, त्यांना काही संधी देणार? तर त्यांना फक्त एवढं सांगणार आहे की आपल्यावर जो गुन्हा दाखल झाला तो खोटा आहे. मी 15 दिवस पोलीस कस्टडी मध्ये होते आणि आज तारीख 11 तारीख जामीन झाला माझा. आज 11 तारखेला जामीन झाला आहे. मी घरी आले आहे आणि जो गुन्हा होता तो खोटा आहे. त्याची चौकशी होईल. आता जामीनवर बाहेर आल्यानंतर पहिलं रील कोणतं करणार? रील कोणतं करणार? मेरी शान जिंदा है, मेरा रोब जिंदा है, कयामत भी आ गई तो क्या मेरा क्या बिगाड़ लेगी, अभी मेरा बाप जिंदा है. आज पुन्हा एकदा आमच्या आशिलास आज रोजी मेहरबान कोर्टात हजर केले होते, परंतु आमच्या आशिलाशी आम्ही ठामपणे बाजू मांडून आमच्या आशिलाचा एमसीआर करून जामीन अर्ज मंजूर केलेला आहे. आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये आमच्या आशिलाला हजर केले गेलेले होते. सदर आशिलाला आमच्या दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी अटक केली गेलेली होती. त्यांना त्यानंतर मेहरबान न्यायालयाने आजपर्यंत म्हणजे दिनांक 11 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी दिलेली होती. आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये परत तिला हजर केल्यानंतर सरकारी पक्षाकडनं त्यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. त्यामध्ये आमच्या आशेलास जामीन देण्यात येऊ नये या प्रकारे मागणी केली गेली. त्यानंतर बचाव पक्षातर्फे मी ऍडव्होकेट प्रसाद सुपेकर व माझे सहकारी वकील मित्र ऍडव्होकेट शाहरुख शेख यांनी ऍडव्होकेट राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी युक्तिवाद केला. तरी सदर युक्तिवादामध्ये बचाव पक्षातर्फे सांगण्यात आले की जो हस्तगत केलेला मुद्देमाल आहे याचं वर्णन आणि जो फिर्यादीमध्ये चोरी गेलेला मुद्देमाल आहे याचं वर्णन याच्यामध्ये तफावत आहे. हे कुठेही मिळून येत नाहीत, एक दुसऱ्याशी मॅच होत नाहीयेत. तसेच सदर आरोपीला या गुन्ह्यामध्ये आमच्या आशिलाला केवळ संशयास्पद अटक केली गेलेली होती. हिच्या विरुद्ध कुठलेही ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे मेहरबान न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आमच्या आशिलास आज रोजी जामिनावर मुक्त केलेले आहे. पोलिसांकडून काही आणखी काही मुद्दे पोलिसांना या पर्टिक्युलर सीआर मध्ये अजून कुठलाही मुद्देमाल सापडेल नाहीये. या व्यतिरिक्त जो मेहरबान कोर्टामध्ये हजर केला गेला होता त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मुद्देमाल नाहीये. दुसरा कुठल्याही गुन्ह्याची माहिती आम्हाला तरी नाहीये. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.